हॅलो गाईज, डे 4 मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो एवढी रेडी होऊन मी कुठे चालली आहे तर चला सांगते. मी आले होते रेशन दुकानामध्ये रेशन घ्यायला. एवढी मोठी लाईन बघून मला एवढं तर समजलंच होतं की इथे माझा तासभर जाणार. सो तासभरानंतर माझा पण नंबर आला आणि जेव्हा मी इथे थंब देते ना तेव्हा मला असं वाटतं की माझ्या नावावरती ना कुठली तरी जमीन होती. आणि ही बघा माझी गद्दार मम्मी, हिला बोललेली आपण दोघी सोबत जाऊया मावशीच्या घरी, पण हिला घाई बघा केवढी. माझ्या काकांचं ऑपरेशन झालेलं म्हणून मी त्यांना बघायला गेलेली. माझ्या भावाने ना हे कटआउट्स लावलेत, ते मला खूप प्रिटी वाटले म्हणून मी हा शूट घेतला. त्यानंतर मग घरी आले, भांडी वगैरे लावली घासलेली. त्यानंतर मग मम्मीने ना मटार आणले होते भरपूर दिवसानंतर, मग ते मटार सोलायला घेतले. त्यानंतर कंटाळा आलेला मग मी बिग बॉस बघायला घेतलं. तुला कळतंय तू काय बोलतेस आणि हे काय केलंयस? फुलगोबी भाजी उरली म्हटलं. सिरियसली राखीच आहे, तिला फुलगोबी बनवायला सांगितली. तिने लिटरली उकळत्या पाण्यात हक्कीची कोबी टाकल्या, त्याला चुऱ्या बांधल्या. राखीचं एंटरटेनमेंट कोणीच नाही घेऊ शकत. राखीच आहे, राखी नंबर 1च आहे. ती सिरियसली ती काऊन सुद्धा दाखवते तिला. राखीच आहे यार, इट्स ओके. त्यानंतर मग मटार वगैरे सोलून झाले. मटार कमी आणि कचरा जास्त हे आधीपासूनच आहे. मग चेंज वगैरे केलं आणि स्किन केअर करायला घेतलं. स्किन केअर मध्ये मी जास्त काही करत नाही, फक्त ॲलोवेरा जेल लावते. मग स्किन केअर झालं आणि मग मी डिनर करायला घेतलं. डिनरमध्ये होती फिश फ्राय. सो आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.